जैसे आंखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे जमीन पर। आणि त्या संख्येचा वर्ग काढायचा आहे आपल्याला। बघा 5 चा वर्ग किती आला रे 25, आणि 8 च्या पुढची संख्या कोणती रे 9, 8 9 व 72। बघा ह्या पद्धतीनं आपण ज्या संख्येचे एकच स्थानी 5 आहे त्या संख्येचा आपल्याला काय काढता येतं रे वर्ग काढता येतो। चला आता त्याच्यानंतर एखाद्या संख्येच्या एकच स्थानी 0 असल्यानंतर आपण किती लवकरात लवकर वर्ग काढू शकतो हे पाहूया। बघा आता 10 आहे आणि 10 चा वर्ग करायचा आहे, 10 गुणिले 10 आपण करायचं नाही। आता काय करायचं या ठिकाणी 1 आहे तर या ठिकाणी 1 घ्यायचा। आता बघा किती शून्य आहेत रे 1, मग 1 शून्य आहे आणि इथे किती झाले 2, मग ह्या दोघांचा गुणाकार केला किती झाले रे 2, मग आपण या ठिकाणी 2 शून्य द्यायचे। आलं लक्षामध्ये। आता याच पद्धतीनं बघा आपण या ठिकाणी असं घेतलं की 100 घेतलं आणि त्याचा वर्ग केला तर काय करू शकतोय आपण। बघा इथं पहिल्यांदा 1 घ्यायचे आणि तिथे किती शून्य तर 1 2 2 2 आणि हे 2 2 गुणिले 2 किती झाले 4, म्हणून एकावर 4 शून्य द्यायचे 1 2 3 आणि 4। लक्षात आलं। चला आता त्याच्यानंतर आपण दुसरी एक पद्धत पाहणार आहोत की ज्या संख्या नुसत्या एकच संख्या असतात। समजा त्या ठिकाणी 11 आहे, बघा काय करायचं 11 चा वर्ग करत असताना एक किती वेळेस 2 वेळेस, म्हणून आपण बघा क्रमवार संख्या लिहायच्या 1 आणि 2 आणि पुन्हा उलट घ्यायच्या 1 म्हणजे 121। चला अजून आपण एक दुसरी संख्या बघू 111 आणि त्या संख्येचा वर्ग करायचा। बघा किती वेळेस 1 2 3, मग क्रमवार लिहायचे 1 2 3। आता काय करायचं 2 नंतर कोणती 2 च्या अगोदर कोणती येते 1, बघा 111 चा। ह्या पद्धतीने आपण शिकलेलो आहोत। चला आता मुलांना आपण काय करूया की 2 अंकी संख्या आहेत, किती अंकी संख्या आहेत 2 अंकी संख्या आहेत आणि त्यांचा आपल्याला वर्ग काढायचा।